श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? आज मी बनवणार आहे पावभाजी. पावभाजीचा बेते. तर बघा, मी तर भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. शिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर आहे आणि टोमॅटो आणि वाटाणा, अद्रक, लसूण आणि मिरची घेतलेली, हिरवी मिरची आणि गाजर, बीट, कांदा आपण चिरून घेतलेला आहे. तर चला आपण आणि फोडणीसाठी तेल. तर बघा, आपण कुकर ठेवलेला आहे. तो कुकरमध्ये आपण पहिलं तेल थोडंसं टाकून घेतलेले. तर अजून 2 चमचे अजून तेल घालते. तर छान असं तेल तापू देऊया, गरम होऊ देऊया. थोडं तेल तापलेले तर छान अशी जिरेची फोडणी देऊया. थोडी जिरं टाकलेले 1 चमचा. बघा, इथं बटाटा घेतलेला आहे, तर बटाटा टाकूया आपण इथं सगळ्या. स्वच्छ भाज्या धुवून घ्यायच्या आणि त्या भाज्या आता सगळ्या आपण टाकून घेऊया याच्यात. बघा, इथे बटाटा टाकून घेतलेला आहे, फ्लॉवर बी टाकून घेऊया. आणि सोपी रेसिपी आहे ही पावभाजीची. छान होती अशी भाजी ही. नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही पावभाजीची अशी भाजी. खूप छान लागते आणि माहीत बी पडणार नाही कधी झाली आपली भाजी. फ्लॉवर टाकून घेतलेला आहे. आता मी इथं आपण इथं मटर टाकूया. इथं गाजर टाकून घेते आणि कलर यायसाठी आपल्याला अर्ध बीट घालायचे. छान याने कलर येतो. छान इथं असं मिक्स करून घेऊया. बघा, इथं थोडं लाल तिखट टाकून घेऊया. थोडंसं याच्यात टाकूया आपण लाल तिखट आणि थोडं याच्यात टोमॅटो टाकूया. थोडेसे याच्यातली घालूया. बघा, इथे छान हलवून घेऊया आता ह्याला. आणि याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं. आता गरम पाणी टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया याच्यात. बघा, आपल्याला पाणी थोडंसं घालायचे, भाज्या डुबतील अशा एवढ्या. छान आता ह्याला 2 शिट्ट्या काढून घेऊया ह्याच्या. तर छान अशी आपली पावभाजी रेडी होईल लगेचच. बघा, कलर बी किती छान आलेला आहे आता त्याला. बघा, इथं आता ह्याला आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया ह्याच्या. आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊया. तेल जरा जास्तीच लागेल आपल्याला पावभाजीसाठी. तेल गरम करूया. मोठी कढई घेतलेली मी आणि पावभाजी पूर्ण ह्याच्यात बसून जाईल आपली, त्यामुळे मोठी कढई घेतलेली आहे मी. तर आपण जिरं टाकूया. हे 2 चमचे टाकूया, छोटावाला चमचा माझ्याकडं. तर जिरे असे तडतड करू द्या थोडेसे. तर खूप सोपी रेसिपी आहे ही पावभाजीची. मला खूप आवडली रेसिपी. माझ्या मम्मीने सांगितलेली आहे मला ही. तर छान लागते अशी पावभाजी. करून बघा तुम्ही नक्की. आपले जिरे आपले झालेले आहेत. तर बघा, इथं कांदा टाकून घेऊया. तर छान असा आपण कांदा परतून घेऊया याने. आणि बघा, मोठी कढई असल्यावर कसं खूप छान हलवता येतं ह्याच्यात. छान असं लालसर होऊ देऊया कांदा. कांदा छान परतून झालेला आपला. तर ह्याच्यात आलं, लसूण आणि थोडीशी मिरची
अशी पेस्ट केलेली मी, ते हे 2 चमचे घालते. तर हे मिक्स करून घेतलेले बघा मी. छान असं लाल होऊ द्यायचा कांदा. तर आपण ह्याच्यातच आपली शिमला मिरची घालून घेऊया. बारीक चिरलेली आपली शिमला मिरची घालून घेऊया छान अशी. तर तुम्ही कशी करता पावभाजी मला नक्की सांगा. माझ्या रेसिपीज आवडतात का तुम्हाला ते देखील सांगा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे पण मीठ टाकून घेऊया ह्याच्यात, म्हणजे लवकर शिजून मऊ पडतील आपली भाजी. आणि आपण त्याच्यात बी मीठ टाकलेले म्हणून थोडंसं कमी घालायचं. शिजवताना टाकलेले ना मीठ, त्यामुळे छान असं परतून घेऊया. तर बघा इथं चांगल्या आपल्या मऊ झालेल्या आहेत भाज्या. थंड झालेला कुकर. तर ह्या मॅशरने असं बारीक करून घेऊया. अशी मॅश करून घेऊया. छान अशी भाजी शिजलेल्या आहेत आपल्या. बघा झालेला कलर बी किती छान आलेला आहे बघायला बीटमुळं. बीटचे तुकडे राहिलेले थोडेसे, त्याला बारीक मॅश करून घेऊया. आणि खूप नाही मॅश करायची, अशी एकदम. तर छान असे आपण झालेले बघा मॅश करून. आपण सुके मसाले घालून घेऊया. इथं मी 2 चमचे घेतलेले. धना पावडर, आपला साठवणीतला मसाला आहे प्रवीण मसाला, हे 2 चमचे घालते. आणि हे 2 मोठे चमचे घातले लाल तिखट कलर येण्यासाठी. आणि हे मोठे 2 चमचे पावभाजी मसाला आहे. त्याला मिक्स करूया छान. बघा इथं टमॅटो मी राहून गेलेले टाकायचे, ते इथं टमॅटो टाकून घेऊया. ते इथं छान मऊ पडतात टमॅटो बी. आपण ह्याच्यात छान मिक्स करूया. कलर किती छान आलाय बघा भाजीला. ते मिक्स करूया आता. बघा आपण इथं भाज्या घेतलेल्या आहेत ना, त्या खूप छान असं मॅश करून घेऊया मॅशरने. तर बघा म्हणजे असं येणार नाही आपल्या दाताखाली हे टमॅटो. हे तर मऊ झालेले आहेत आपल्या भाज्या बघा. छान असे मॅश करून घेऊया. बघा आपण बटर टाकून घेऊया. एवढं आपण बटर टाकायचं हे केलेलं बघा. छान असं बटर टाकून घेऊया आता ह्याच्यात. छान आपल्याला आता तेल सुटलेलं बघा आपल्या भाजीला. किती छान दिसते भाजी. बघा आता झालेलं आपले ही भाजी टाकून घेऊया. काय कलर छान आलेला आहे ना ह्याचा. असे बघताच पाणी सुटत आता तोंडाला आपल्या. असा कलर आलेला आहे. आता हलवून घेऊया छान ह्याला. आणि अशीच नाही ठेवायची आपली भाजी, त्यात थोडंसं पाणी जाईल कितपत आपल्याला पातळ पाहिजे ते. छान असं हलवून घेऊया.